तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो त्या उमेदवाराविषयी असतो, त्याला मतदारांनी प्राधान्य दिलेलं आहे. मतदारांमध्ये नेमका उत्साह म्हणावा तसा का नाही आहे? कारण एक वेळ असा उत्साह होता की 65% वर मतदान झालं आणि आता तो 55% आला, म्हणजे मतदारांमध्ये अनुत्साह. त्याचे वेगवेगळे अर्थ असू शकतात किंवा वेगवेगळे निष्कर्ष आपण काढू शकतो. एकतर पूर्वीसारखी परिस्थिती नाही, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. काही गोष्टी ज्यावेळेस सातत्यानं सरकारमध्ये आपण येतो किंवा सातत्यानं खासदार म्हणून असतो, तर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर जो आहे तो त्या उमेदवाराविषयी असतो, काही वेळा त्या सरकारविषयी असतो आणि काही वेळा स्थानिक राजकारणामुळे असतो आणि त्याचाही परिणाम मतदानाच्या टक्केवारीवर होत असतो. आणि ह्या मतदानाच्या टक्केवारीच्या संदर्भामध्ये सर्वांनीच आपल्या चांगल्या सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. लक्षातही गेले 10 वर्ष झाले इथं पार्लमेंटमध्ये लोकसभेमध्ये काम करताना आपण पाहतो आहोत. मला वाटतं की एक महिला खासदार या ठिकाणी पहिल्यांदाच आपण अनुभवत असाल की इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांचा या 10 वर्षामध्ये प्रत्येक गावापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. पूर्वी ते खासदार करत नव्हते असा त्याचा अर्थ नाही आहे, पण काही मर्यादा असतात, कामांच्या संदर्भातल्या काही मर्यादा असतात. लक्षात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.